आमच्या देवाच्या मूर्त्या फुर्त्या तोडण्याचं काम मुघल साम्राज्यांनी केलं. तिथून छत्रपती शिवाजी महाराज आले आणि छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले त्यावेळेस त्यांनी पहिलं काम कुठलं केलं माहिती आहे की माझी मराठी माय माऊलीची जनता आमच्या दाता विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी हजारो मैलाचं अंतर स्वतःच्या अनवाणी पायाने चालत जाते. यांना चालण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नाही, म्हणून डोंगर दर्या खोरून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत ना, ही संकल्पना शिवरायांच्या लेकरांनी राजे छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला रस्ता करून दिला. कशासाठी? तर माझ्या विठ्ठलाच्या पायावरती जाण्यासाठी. आज आम्ही देवाला मानू शकतो, देवाला पूजू शकतो, देवाची भक्ती करू शकतो. ही संकल्पना जरी आपल्या भारतामध्ये वर्षानुवर्ष निभावत गेलो आणि आज भारताचा विचार करतो म्हटले काका तर काश्मीर टू कन्याकुमारी 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश इथे आहेत. परंतु जगाच्या पाठीवरती भारतासारखा दुसरा देश का नाही? व्हाय? बिकॉज ना भारतामधले लोक हे आध्यात्मिक आहे. भारतामध्ये लोक हे जरी दगडाला मानतात, हे जरी पाण्याला मानतात, हे मातीलाही देव मानतात, हे झाडालाही देव मानतात, हे महिलेला देव मानतात, हे पुरुषाला देव मानतात, हे रंगाला देव मानतात, हे भिंतींना देव मानतात, हे पूजेला देव मानतात, हे देवांना देव मानतात, हे हैवानांना सुद्धा देव मानतात. हे सगळ्या गोष्टींना देव मानतो. आणि म्हणूनच एक परंपरा आहेत की एखाद्याला जर तुमचा चुकून पाय लागला तरी तुम्ही पाया लागता. एवढंच सोडा, हा जिवंत माणूस आहे, ठीक आहे. एखाद्या साध्या वस्तूला तुमचा पाय लागला तरी सुद्धा तुम्ही पाया लागता. मी त्या दिवशी बस स्टँड वरती बघितलं, एक आजोबा बसलेले होते म्हातारे. त्यांच्या बाजूला एक मुलाचा मोबाईल असा पडला, म्हणजे मोबाईल बसून होते आणि पडला. या मुलाला वाटलं की आता उचलतो 2 मिनिटांमध्ये, हा बसूनच आहेत मोबाईलकडे पाहत. बाजूला आजोबा चालले आणि त्याचा पाय तिथे लागला. आजोबा खाली वाकले आणि त्या मोबाईलच्या पाया लागतो. हा मुलगा हसायला लागला. पण मी चिंतन मात्र नक्की केलं. मी रेडिओवरती बोलत असतो, मी आरजे आहेत. रेडिओला हा किस्सा सांगितला की सर्वसाधारण माणसं जे साध्या निर्जीव वस्तूला देखील महान मानतात, साध्या निर्जीव वस्तूंमध्ये देखील देवत्व शोधतात, खऱ्या अर्थाने खरा देव तर या माणसांमध्ये आहे, त्यांनी ओळखलाच नाही. आपण त्या माणसाच्या पाया लागायला पाहिजे. जे व्यक्ती आजच्या काळामध्ये महाराज असो की एखादी व्यक्ती स्वतःला देव समजत असो, तो जर व्यक्ती तुम्हाला पाया लागून घेत असेल, या माझ्या पाया लागा आणि मी तुमच्या पाठीवरती थाप देतो आशीर्वादाची, तर त्याच्यासारखा पापीला माणूस कुठलाच नाही. खऱ्या अर्थाने पुण्य तेच आहेत जे दुसऱ्यांना समर्पित असावं. बहिणाबाई चौधरी आपल्या इतिहासामध्ये होऊन गेल्या. संत बहिणाबाई चौधरी आम्हाला सांगतात की गुरु विना नाही ज्ञान, गुरुची माध्यम ईश्वरा पुढे. गुरु विना नाही ज्ञान, गुरुची माध्यम ईश्वरा पुढे. अर्थात गुरु हा स्वर्ग प्राप्तीचा किंवा मार्ग प्राप्तीचा दरवाजा दाता असतो. एक वेळा संत म्हणतात आम्हाला की एक वेळा आमच्या देवाला आमचा राग आला तरी चालेल, बेहद्दल गरज नाही आहे आम्हाला देवाची, परंतु आम्हाला देवापर्यंत नेणारा जो गुरु आहेत याला माझा राग येता कामा नये, गुरु रूठता कामा नये. हे महात्म्य आम्हाला संतभूमीने सांगितलं. दुसरीकडे आम्ही विचार करतो म्हटलं वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांसारखा अवलिया माणूस आणि युनिव्हर्सिटीला, अमरावती युनिव्हर्सिटीला, विद्यापीठाला त्याचं नाव मिळतं. मी तिथून शिकलो आहे, ठीक आहेत ना. गाडगे, संत गाडगे महाराज युनिव्हर्सिटी, हे संत महात्मे ज्यांनी आमच्याकडे माणुसकी पोहोचवली, देवधर्म पोहोचवलं. 1956 मध्ये 1956 मध्ये कीर्तन चालू होतं आणि मुंबईच्या गलीकोपऱ्यामध्ये कीर्तन करताना गाडगे महाराज म्हणत होते, तुमच्यासारखा अथांग महासागर लोकांचा बसलेला होता आणि गोपाला गोपाला देविकनंदन गोपाला 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 देविकनंदन गोपाला 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 देविकनंदन गोपाला 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 देविकनंदन गोपाला. आणि हीच प्रणाली सुरू असताना सगळे जण हसून मुखातून मस्त कीर्तन आनंदून घेत होते. आणि कीर्तनामध्ये एक जण धावत आला. धावता धावता येता येता तो पोरगा श्वास टाकत दमात आला आणि महाराजांना मधात राहून काय म्हणतो, म्हणे महाराज, महाराज तुम्ही ते कीर्तन करतायत म्हणे महाराज. मुलगा म्हणाला तुम्ही कीर्तन करतायत म्हणे महाराज. गाडगे महाराज म्हणाले हो वेड्या, कीर्तनच करतोय, यात काय मोठी गोष्ट. महाराज तुम्ही ते कीर्तन करतायत, परंतु तुमच्या घरी तुमचा मुलगा गोविंदा मरण पावलाय महाराज, शेवटचा श्वास घेतलाय. एखाद्या बापाने काय म्हणावं, कीर्तन बंद करावं आणि मेलेल्या पोराला शेवटचं पाणी पाजायला जावं काका? नाही. महाराज म्हणाले की अरे माझ्या वाणीतून मी
ईश्वर लोकांना सांगतोय, माझ्या कीर्तनामधून माझा ईश्वर लोकांना सांगतोय, माझ्या कीर्तनामधून मी माणुसकीचा धर्म लोकांना सांगतोय, आणि एवढ्या हजारो लोकांना सोडून मी घरी माझ्या मेलेल्या पोट्याचा तोंड पाहायला जाऊ रे. असे गेले कोट्यान कोटी, असे असे गेले कोट्यान कोटी, आता का रडू मी एकासाठी. हे शब्दातून उच्चार निघाले गाडगे महाराजांच्या. ही प्रणाली आम्हाला देवाने नेऊन दिली. भागवतामध्ये खऱ्या अर्थाने माणसाला परमार्थ तेव्हाच मिळतो जर माणूस व्यवहार आणि माणुसकी एकमेकांविषयी चांगली ठेवतो. एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या माणसाचा 1 रुपया जरी बुडवला तरी त्याचा परमार्थ सुटला. त्यानं कितीही दुधाचा अभिषेक दगडावरती केला तरी त्याच्यासारखा पापी माणूस कुठला नाही, कारण दुसऱ्याचा हा घामाच्या कमाईचा पैसा त्याने डुबवलेला आहे. कारण आज ज्यावेळेस एखाद्या मुलीकडे आपण पाहायला जातो, मला लग्न करायचं, एखादी मुलगी मला पसंत आली तर ठीक, नाही पसंत आली तर मी 10 पोरी पाहतो. मायबाप त्यांना म्हणतो की पोरगा तू लग्नाचा आहेत, कमावत आहेत, घर आहेत, गाडी आहेत, सगळं व्यवस्थित आहेत. हे पोरगी नाही पडली ते बघड, हे घर नाही पडलं ते बघड, चांगला हुंडा पाणी सगळं 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 नाही. हे सगळं बरोबर असून शिक्षण कमी आहे, शिक्षण चांगलं असून स्वयंपाक करता येत नाही, हे सगळे चोचले आहेत. एक नाही दुसरा, दुसरा नाही तिसरा. दुकानामध्ये ज्यावेळेस जातो, एक कपडे आवडले नाही आपल्याला, आपण तर पैसे देऊन राहिलो ना 2000 म्हणतात, एक नाही 10 पाहतो. जर आपल्याला आवडलं नाही तर आम्ही जर गोष्टी बदलत करत गेलो, आणि हेच संस्कार आम्हाला लहानपणापासून भेटते, म्हणून आम्ही एका देवाला आमचं साकडं घालतो का देवा माझी हे स्वप्नपूर्ती येणाऱ्या वर्षभरात पूर्ण कर. आणि जर ते पूर्ण झाली नाही तर आपण देवाला म्हणतो चल हट, दुसरा तयार आहे, दुसऱ्या मंदिरात जातो. म्हणजे आमची लायकी काका, देवानी जर आमचं स्वप्न पूर्ण नाही केलं आजी तर आम्ही देव सुद्धा बदलवतो. विचार करा की देवानं जर म्हटलं की तू नाही चल हट दुसरा आण, देवानं जर आपल्याला बदलवलं तर काय होईल? हा कधी विचार केला का कधी? जब ख्वाहिशें पूरी नहीं होती तो आप खुदा को भी बेच देते हो, आप अपने ईश्वर और भगवान को भी बदलवा देते हो की हा भगवान नाही दुसरा. आणि जर एका भगवानानं तुमचं जर स्वप्नपूर्ती केली नाही वर्षभरात, माझी स्वप्नपूर्ती पूर्ण होऊ दे, 6 महिन्यात जर झाली नाही तर तुम्ही दुसरा देव घेता. असे 3-4 देव तुम्ही वर्षभरात बदलवता, आणि शेवटच्या देवाकडून जी स्वप्नपूर्ती झाली तुम्ही त्याला मग साकडं घालता, तुम्ही त्याचा नवस करता, तुम्ही त्याला नारळ देता, तुम्ही त्याला तूप देता, काका लागते ते देता. पण ह्यो आशीर्वाद जर पहिल्याचा लागला असेल तर मग त्याचं काय? बरोबर आहेत की नाही? हा आशीर्वाद जर पहिल्या देवाचा, मग तो म्हणा इसने तो मेकोच गोल घुमाया बाई, त्याला मीन करत त्याचा आहे. खऱ्या अर्थाने हे अनेक सारे करोडो लाखो अब्जो देव असन, डझंट मॅटर, हे मॅटरच करत नाही. मॅटर हे करते की आपण आपल्या मनातला देव शोधतो का. खरा देव कुठे लपलाय? छातीमध्ये. खरा देव आपल्या मनामध्ये लपलेला आहे. डॉक्टरांकडे जातो तर त्यावेळेस डॉक्टरांचा चेहरा पाहिल्याबरोबर आपला ताप उतरते, त्यांना हात लावल्याबरोबर ताप उतरते. गोळ्या दिल्या, संध्याकाळपासून गोळ्या घ्यायच्या आहे, संध्याकाळी गोळ्या घेतल्याच नाही पण बरं वाटायला लागलं म्हणते खाऊ. कारण आपण डॉक्टरांचा चेहरा पाहायचा होता. मंदिरात आल्यावर, मंदिरात न येता सुद्धा भक्ती करू शकतो. मी मंदिरात न जाता भक्ती करतो, तुम्ही मंदिरात आल्याशिवाय तुमची भक्ती होत नाही, हा सगळ्यांचा समजदारीचा विषय आहे. मग आम्ही रामालाच का मानतो? व्हाय गॉड राम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन होल लाईफ. का बरं श्रीरामाला एवढा मोठा दर्जा दिला जातो? रिझन इज दॅट श्रीराम वॉज द राजा, श्रीराम वॉज द किंग. श्रीराम हे राजा आहेत आणि नंतर ईश्वर आहेत, नंतर परमेश्वर आहेत. श्रीरामाला प्रभू श्रीराम म्हणण्याच्या अगोदर आम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. का? कारण त्या माणसानं मर्यादा ठेवल्या. मग तो पत्नीवरती मर्यादा असो की एकच पत्नी करावी, मग तो संपत्तीवरती मर्यादा असो की माझ्या माय बापानं, माझ्या दशरथानं माझ्यासाठी राजसिंहासना पाठ ठेवला तरी चालेल, माझ्या सावत्र मायेनं मला वनवास दिला तरी मर्यादेत तिचं गोष्ट स्वीकारतो. मला माझी पत्नी जर रावणाने घेऊन गेले, गरज नव्हती एवढं मोठं रामायण घडवण्याची, तरी सुद्धा घडवले, कारण मर्यादा फक्त एकाच पत्नीची, एकाच स्त्रीची होती. दुसरा क्षण असा येतो, त्या काळामध्ये जाती जातीमध्ये एवढा द्वेष वाढला जात होता की तुम्ही ब्राह्मण आहेत, तुम्ही भंगी आहेत, तुम्ही वडर आहेत, तुम्ही कुठला कुणबी आहेत, हे लोक एकमेकांसोबत भांडत होते. अशा वेळामध्ये प्रभू श्री रामानं
आदिवासी आणि खालच्या जातीतल्या असणाऱ्या शबरीच्या तोंडचे बोरं खाल्ले. म्हणून वंदनीय तुकडोजी महाराज भजनांमध्ये लिहितात, क्रांतिकारक सिद्धांत संस्कृत भाषेमध्ये लिहितात की स्त्रियो वैश्यस्तवा शूद्र असते पियांती परांगतिमा. स्त्रियो वैश्यस्तवा ते कुठल्याही जाती धर्माची असो, कुठल्याही खालची असो, परंतु प्रभू श्री रामकृष्णाच्या आदर्शानुसार तिचा हात धरून तिला सुशिक्षित बनवण्याकडे आपण घेऊन गेलं पाहिजे. बहिणाबाई चौधरी असो, संत जनाबाई असो, सावत्या माळ्या कुंभारापासून विठ्ठलाची डोळे लावून भक्ती केली. तुकाराम महाराजांनी डोळे लावून भक्ती केली. तुकाराम महाराजांच्या गाथा पूर्णच्या पूर्ण त्यांना वैकुंठ पुष्पामध्ये घेऊन गेल्या म्हणतात, परंतु सगळ्या नदीमध्ये नाल्यामध्ये वाहून दिल्या. का? कारण ह्या लोकांनी म्हटलं की देव आमचा साधा भोळा आमच्या गरीब लोकांचा आहे, वारकऱ्यांचा देव आहे. आणि म्हणून या वारकऱ्यांनी विटेवरती उभा असणाऱ्या देवांना शेवटी काळ्या बापाचाच देव संबोधलो. का? अनेक सारी श्रीमंत देव आहेत, देवाची पूजा करण्याच्या अगोदर तिथं दानपेटी ठेवतात. का? कारण पहिले पैसा टाका आणि नंतर इकडे या. दगडूशेठ गणपती हलवाई तिथे पुण्याला गेलो दर्शन करायला, तिथे बोर्ड लिहून होता की 200 रुपये VIP दर्शन, 100 रुपये VIP. आणि ज्याच्याजवळ जर पैसाच नाही त्यानं मग दिवसभर वाट पाहायची का? मग देव तुमचा नाही, देव आमचा आहे हा बंड पुकारला आमच्या संत महात्म्यांनी. यांनी सांगितलं की देवावरती कोणाचा अधिकार नाही, देवावरती आमच्या सगळ्यांचा अधिकार आहेत. आणि म्हणून देव कुठे आहेत? तर देव हा मातीत आहेत, देव हा दगडात आहेत, देव हा पाषाणामध्ये आहेत, देव हा हवेत आहेत, आमच्या भाजीपाल्याच्या मळ्यामध्ये सुद्धा आहेत. चाहे भंगी हो या ब्राह्मण नाही पूछते जाती, हम तो सद्गुण के साथी. तू कुठल्या जाती धर्माचा असन मला देणं घेणं नाही. तू फक्त मनात शून्यता घेऊन ये आणि देवाला रिश्वत देऊ नको की देवा तू जर माझ्यासोबत हे केलं तर मी तुझ्या स्वयंपाक ठेवीन. अबे देवानं जर तुझ्या स्वयंपाक ठेवला तर कसं होईल? देवापेक्षा मोठा झाला का? रिश्वत लोक ऑफिसरले देत नाही काका, देवाला रिश्वत देते का मी 1000 रुपये तुझ्या याच्या टाकीन, 5000 रुपयाचं गेट देईन. नाही द्याचं तर दे, नाही तर नको देऊ. देव तुझ्यापेक्षा गरीब नाहीये, देव तुझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. देवामुळे तू आहे, तुझ्यामुळे कुठलाच देव झालेला नाहीये. या मी लक्षात घेतलं पाहिजे.